हे मला अक्षय, वाटतं. तुझी ना एक YouTube तुझं स्वतःचं सुद्धा अक्षय नाईक हां, आहे आणि त्याच्यामध्ये ना तू एक छान मला आवडलं ते कॉन्टेंट क्रिएट जे होतं, बी अ वुमन. हां. सो मला ते पुन्हा तुझ्याकडनं तो कॉन्सेप्ट ऐकायला आवडेल, की लाईक तुला काय वाटतं, की बी अ वुमन कशी असायला पाहिजे? आणि आज जर का अक्षयाला विचारलं, की कोणते टॅबूज आहेत, आपण हं, लहानपणापासून आपल्या मनात खूप असतात, की नाही ह्या गोष्टी बदलायला हव्या हं, आणि जर का त्या माझ्याकडून काही बदल घडले, हं. तर ते आवडतील मला, की नाही ॲटलीस्ट मी हे बदल तरी घडवले. असं तुला काय वाटतं? बी अ वुमन आणि हे बदल? सो मुळात ना मी ती जेव्हा कविता केली होती किंवा तो जो व्हिडिओ जेव्हा केला होता ना, इट केम फ्रॉम अ स्पेस की लोकांच्या ना मनात एक खूप चुकीचं नॅरेटिव्ह आहे, की बायका एकमेकींच्या मैत्रिणी नसू शकतात किंवा 2 बायका पीसफुली राहू नाही शकत किंवा 2 बायका कधीच एकमेकींचं चांगलं चिंतू नाही शकत. मला ह्या नरेटिव्हला मोडून काढायचं होतं. कारण आत्तापर्यंत माझे खूप मित्र आहेत. म्हणजे अगदी 80% माझे मित्र आहेत, की मी रात्री 10, 10:30, 11 वाजता पण मी माझ्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाते. घरच्यांना माहिती असतं मी कुठे आहे, कोणाबरोबर आहे. पण तरीही मला माहिती आहे, की जे माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी करतात, ते कोणीच करू शकत नाही. आणि आय एम ब्लेस्ड विथ द बेस्ट गर्ल्स इन माय लाईफ. सो मुळात तो माझा कॉन्सेप्ट मुळात तिथून आला होता, की एक अशी स्त्री आपण व्हावं, की त्या की आपण एका दुसऱ्या स्त्रीसाठी उभे राहू शकतो.